हॉटेलमध्ये आलेल्या एका महिला कस्टमरला माझं काम एवढं आवडलं की तिने मला जास्तीचा पगार ऑफर करून तिच्या घरी कामावर ठेवलं. ती महिला मला तिच्यासोबत कामासाठी नाही तर तिच्या गरजा पूर्ण करण्यासाठी घेऊन गेली होती. हे मला तेव्हा समजलं जेव्हा त्या महिलेने मला तिच्या अंगातील कपडे स्वच्छ करायला सांगितलं. मी कपडे स्वच्छ करत असताना ती हळूहळू तिचा ड्रेस वर खिचू लागली. तिला तसं पाहून मीही बेभान झालो. तोच त्या महिलेने अचानक माझ्या हातातील कापड बाजूला फेकला. माझा हात पकडून तिने सलग 2 तास माझ्याकडून मी विराट आज एका श्रीमंत महिलेच्या कपड्यावर माझ्याने सूप सांडले. घाबरून मी त्या महिलेचे कपडे साफ करू लागलो, कारण तिने माझ्या मॅनेजरकडे कंप्लेंट केली असती तर माझी नोकरी गेली असती. त्या महिलेने त्याच हॉटेलमध्ये तात्काळ एक रूम बुक केली. मला त्या रूममध्ये बोलावून माझ्या हातून ती महिला तिचे कपडे स्वच्छ करून घेऊ लागली. कपडे साफ करत असताना त्या महिलेने अचानक तिचा ड्रेस गुडघ्याच्या वर खेचला व तिने माझा हात तिच्या उघड्या पायांवर ठेवला. मी माझं काम केलं व त्या रूममधून बाहेर पडलो. त्या महिलेला माझ्याकडून काही वेगळंच करून घ्यायचं होतं, पण मी एक साधारण वेटर होतो. मला त्या श्रीमंत महिलेच्या कचाट्यात सापडायचं नव्हतं. दुसऱ्या दिवशी मी माझ्या वेळेत हॉटेलला कामाला आलो. आज ती महिला कोणा पुरुषासोबत हॉटेलमध्ये आली होती. मी अॅनिव्हर्सरी केकची ऑर्डर देण्यासाठी जात होतो. मी ज्या टेबलवर तो केक ठेवला तो टेबल त्या महिलेने बुक केला होता, म्हणजे तिच्यासोबत असलेला तिचा पती होता. त्यांच्या अॅनिव्हर्सरीचा केक त्या टेबलवर ठेवून मी दुसऱ्या टेबलवरची ऑर्डर घेतली. असंच पुढच्या काही दिवसांनी ती महिला पुन्हा हॉटेलमध्ये आली. तिने तिची ऑर्डर देण्यासाठी मलाच बोलावलं होतं. त्या महिलेसोबत अजून काही लेडीजही होत्या. त्या बायका माझ्याकडे अशा आश्चर्याने का बघत होत्या कोणास ठाऊक. ऑर्डर घेऊन जात असताना तिथल्या एका महिलेच्या पायात पाय अडकून मी खाली पडलो. त्या महिलांना त्यांच्या श्रीमंतीचा जास्तच गर्व दिसत होता. मुद्दामून त्यांनी माझ्या पुढे पाय अडवला होता. मी एक साधारण कामगार होतो, त्यामुळे मी जास्त काही बोलू शकलो नाही. बिल देत असताना त्या महिलेने मला टीप दिली. ती मला म्हणाली की तुझ्यासारख्या हँडसम मुलाला हे काम शोभत नाही. त्या महिलेने मला तिचं कार्ड दिलं. मी तिला म्हणालो की याची मला काही गरज नाहीये, पण ती म्हणाली गरज लागेल आणि त्यासाठीच मी तुला हे कार्ड देते. त्याच दिवशी रात्री हॉटेल बंद झाल्यावर मी हॉटेलबाहेर झोपलो होतो. त्या शहरात माझं कोणी नव्हतं, त्यामुळे मी रात्री हॉटेल बंद झाल्यानंतर त्या हॉटेलबाहेर झोपायचो. अचानक तिथे एक गाडी माझ्यासमोर येऊन उभी राहिली. त्या गाडीत पाहिलं तर तीच महिला होती जी काही वेळापूर्वी हॉटेलमध्ये आली होती. ती 40 वर्षांची महिला का माझ्या एवढ्या मागे लागली होती मला काही कळत नव्हतं. ती गाडीतून उतरून थेट माझ्याजवळ आली. ती मला म्हणाली की वेटर, तू असा या हॉटेलबाहेर का झोपला आहेस? मी तिला सगळं काही सांगितलं. माझं त्या शहरात कोणी नाही, त्यामुळे मी रोज काम झाल्यानंतर रात्री हॉटेलबाहेरच्या फुटपाथवरच झोपतो. माझी परिस्थिती पाहून त्या महिलेच्या डोळ्यात मला माझ्याप्रती दया दिसत होती. ती म्हणाली, तुला हरकत नसेल तर मी तुला राहिल्या छत आणि इथल्या कामापेक्षा चांगला पगार देऊन काम द्यायला तयार आहे. गेल्या काही दिवसांपासून मला फुटपाथवर झोपण्याचाही त्रास होत होता, कारण कधीतरी मध्यरात्री पोलिसांची गाडी राऊंडला यायची. अनेक वेळा मला चोर समजून पोलिसांनी मला दंडही मारले होते. फुटपाथवर राहणं एवढं सोपं नव्हतं. मी त्या महिलेला विचारलं की काय काम आहे? तुम्ही मला असं काय काम देणार ज्याचा तुम्ही मला चांगला पगार देणार आहात? ती महिला म्हणाली, मला माझ्या घरात घर सांभाळणारा सालदार व नोकर दोघेही हवे आहेत आणि ते दोघेही मला तुझ्यात दिसत आहेत. तुझा प्रामाणिकपणा पाहता मला तुझ्यावर विश्वास ठेवू वाटतोय. माझ्या आधीच्या नोकराणीने आमच्या घरात चोरी केली, त्यामुळे मला कोणत्या महिलेला माझ्या घरात कामाला ठेवायचं नाहीये. गेल्या काही दिवसांपासून हॉटेलमध्ये असताना मी तुझा प्रामाणिकपणा पाहिला आहे. तू कधीच मला स्वतःहून टीप मागितली नाही आणि दिलेली टीपही लवकर घेतली नाही. मला तरी वाटतंय आता तुला तुझ्या डोक्याखाली सुरक्षित छताची गरज आहे आणि मला चांगल्या नोकराची. तू माझ्यासोबत आलास तर माझ्याही गरजा पूर्ण होणार आणि तुझ्याही. त्या महिलेचं बोलणं मला पटलं होतं, पण तरीही मी तिला होकार द्यायचा की नाही हा मी विचार करत होतो. तोच तिथे पोलिसांच्या राऊंडची गाडी आली. ती गाडी पाहता मी त्या महिलेला क्षणार्धात माझा होकार कळवला. माझा होकार ऐकताच त्या महिलेच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल होती. मी तिच्यासोबत तिच्या गाडीत बसलो व जायला निघालो. तिचं घर एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नव्हतं. तिथे जाताच त्या महिलेने मला माझी खोली दाखवली. त्या खोलीत माझ्या वयाच्या मुलाचे कपडेही होते. ती महिला आता माझी बाईसाहेब झाली होती. तिने मला हातपाय धुवायला सांगितले. मला माझी खोली देण्यात आली होती. त्यात सेपरेट बाथरूमही होतं. हातपाय धुवून त्या खोलीत असलेले दुसरे कपडे घालून मी बाहेर आलो. त्या बाईसाहेबांनी माझ्यासाठी जेवणाचं ताट तयार ठेवलं होतं. तशी मला जास्त भूक नव्हती, कारण रात्रीचं हॉटेलमध्ये जेवण मिळायचं आणि मी जेवलेलो होतो. पण बाईसाहेबांनी मला जबरदस्ती जेवायला सांगितलं. जेवण करून नंतर मी माझ्या खोलीत झोपी गेलो. दुसऱ्या दिवशीपासून मी माझ्या कामाला लागलो. घरातील साफसफाई, नाश्ता वगैरे सगळं काही मी करू लागलो होतो.
सकाळ सकाळ बाईसाहेब छोटे कपडे घालून जॉगिंगसाठी निघाल्या होत्या. जेव्हा त्या जॉगिंगवरून परत आल्या तेव्हा त्या घामाघूम झाल्या होत्या. जॉगिंगवरून येताच त्या त्यांच्या खोलीत गेल्या. काही वेळाने त्यांनी मला त्यांच्या खोलीतून आवाज दिला. आज जाताच मी पाहिलं बाईसाहेब अजून छोट्या कपड्यांवर होत्या. त्यांनी मला त्यांच्याजवळ बोलावलं. माझ्या हातात त्यांनी थंड पावडरचा डब्बा दिला. त्या म्हणाल्या, माझ्या पाठीवर आणि मानेवर ही पावडर लावून दे. त्यांची पाठ व मान पूर्णपणे लाल झाली होती. घामामुळे त्यांना फार घामोळ्या आल्या होत्या. बाईसाहेब बेडवर जाऊन झोपल्या. मी त्यांना पावडर लावून देत असताना त्या म्हणाल्या की तुझ्या हाताचा स्पर्श फार बरा वाटतोय. त्यांच्या बोलण्यावर मी त्यांना काही उत्तर दिलं नाही. माझं काम करून मी बाहेर आलो. काही वेळाने बाईसाहेब त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या. माझ्या हातचा नाश्ता खाऊन त्या फार खुश झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, मी अगदी योग्य नोकर निवडला आहे यात तर मला शंकाच नाही. असंच पुढचे काही दिवस उलटले. एके दिवशी बाईसाहेबांना अचानक उलट्या होऊ लागल्या. तेव्हा त्यांनी सांगितलेल्या नंबरवर मी कॉल केला. तो नंबर डॉक्टरचा होता. डॉक्टर घरी येऊन त्यांना तपासून गेले. बाईसाहेबांना बाहेरच्या खाण्यामुळे तो त्रास झाला होता. त्यांना बाहेरचं चमचमीत खाण्याची फार सवय होती. डॉक्टरांनी लिहून दिलेले काही औषधी मी घेऊन आलो. डॉक्टर जाताच मी बाईसाहेबांना म्हणालो, बाईसाहेब तुमच्या पतीला फोन करायला हवा. पण बाईसाहेबांनी मला तसं करण्यास नकार दिला. त्या म्हणाल्या, मला एवढं काही झालं नाहीये. माझी काळजी मी स्वतः घेऊ शकते आणि तूही माझ्यासोबत आहेस की. बाईसाहेबांना त्यांच्या नवऱ्याची फार चीड होती असंच मला दिसत होतं. त्यांच्या आजारपणात मी त्यांची फार काळजी घेतली. मागचे 2 दिवस तर मी त्यांच्याच खोलीत झोपलो होतो. आता हळूहळू त्यांना बरं वाटू लागलं होतं. त्या दिवशी मी त्यांना माझ्या हातून सूप पाजत होतो. त्यांनी अचानक माझा हात पकडला. त्यांनी मला त्यांचं उष्ट सूप पाजलं. त्या म्हणाल्या की विराट, तू माझी किती काळजी घेतोस. खरं तर मला आता तुझ्यासारख्या व्यक्तीची गरज आहे. बोलता बोलताच मी त्यांना त्यांच्या पतीबद्दल विचारलं. त्या म्हणाल्या, माझा नवरा कायम त्याच्या कामाच्या गडबडीत बाहेर असतो. फक्त लग्नाच्या वाढदिवसाला तो घरी येतो. एक दिवस बायकोला वेळ दिला म्हणजे त्याला वाटतं की बायकोला आता वर्षभर नवऱ्याची गरज नाहीये. पण असं असतं का? नाही ना. एवढ्या मोठ्या घरात दिवसभर मी एकटी वैतागून जाते. त्यामुळे मी माझ्या मैत्रिणींसोबत बाहेर हॉटेलमध्ये फिरण्यात वेळ घालवत असते. पण आता तर तेही नको वाटतंय. मला आता गरज आहे मला समजून घेणाऱ्या एखाद्या व्यक्तीची. माझी मुलंही बाहेर शहरात शिकायला आहेत. या घरात मी एकटीच वेड्यासारखी फिरत असते. बोलता बोलताच बाईसाहेब मर्यादा विसरत होत्या. मी त्यांचं सांत्वन करून त्यांच्या खोलीतून बाहेर पडलो. पुढच्या काही दिवसांनी बाईसाहेबांना बरं वाटू लागलं. त्यांची तब्येत ठीक होताच त्या तयार होऊन संध्याकाळी बाहेर जायला निघाल्या. त्या जात असताना मी त्यांना टोकलं. मी त्यांना म्हणालो, बाईसाहेब आत्ताच कुठे तुम्ही बऱ्या झाल्या आहात. आता पुन्हा बाहेरचं खाणार तर पुन्हा तुमची तब्येत खराब होईल. त्यावर त्या म्हणाल्या की बाहेर मी एकटी जात नाहीये. माझ्यासोबत तूही येतोयस. बाहेर मी काय खायला नको यावर लक्ष देण्यासाठी मी तुला माझ्यासोबत घेऊन जात आहे. कारण माझं स्वतःवर कंट्रोल नाहीये. पण तू मला वेळोवेळी टोकत राहिलास तर मी बाहेरचं खाणं टाळेल. बाईसाहेबांनी मलाही चांगले कपडे घालून तयार व्हायला सांगितलं. मी त्यांच्यासोबत बाहेर जायला निघालो. आज पहिल्यांदा मी 5 स्टार हॉटेलमध्ये आलो होतो आणि त्या हॉटेलमध्ये मी वेटर म्हणून नाही तर बाईसाहेबांसोबत मालकाप्रमाणे उभा होतो. त्या दिवशी रात्री बाईसाहेबांनी फारच ड्रिंक केली होती. नशेत त्या वारंवार मला बिलगत होत्या. बाईसाहेबांना माझ्या गळ्यात पडलेलं पाहून तिथे असलेली एक महिला मला म्हणाली की तुझी शुगर मॉम तुझ्याकडून फारच खुश दिसते. कधीतरी शुगर मॉम बदलून बघ. असं बोलून त्या महिलेने माझ्या हातात तिचं कार्ड ठेवलं. त्या महिलेचा माझ्या गालावरून हात फिरताच बाईसाहेब तिच्यावर चिडल्या होत्या. एवढ्या नशेत असतानाही त्यांना लक्षात आलं होतं की त्या महिलेने माझ्यावर वाईट नजर टाकली होती. शुगर मॉम हा प्रकार काय होता ते काही मला माहीत नव्हतं. मी त्या महिलेच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं व बाईसाहेबांना घेऊन मी घराकडे निघालो. घरी जाताच मी त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन गेलो. बाईसाहेब पूर्ण नशेत धूत त्यांच्या बेडवर पडून होत्या. मी त्यांना बेडवर टाकताच त्या उलट दिशेने फिरल्या. त्यावेळी त्यांच्या अंगातील ड्रेस बऱ्यापैकी वर ओढला गेला होता. ते पाहून तर मला फार लाज वाटली. बाईसाहेब 40 वर्षांच्या होत्या पण दिसायला तरुण मुलीहून कमी नव्हत्या. त्यांची सुंदरता आणि गोरा रंग पाहून मी माझं भान हरपत चाललं होतं. पण मी त्यांच्याकडे ज्या नजरेने बघत होतो ते मला योग्य वाटत नव्हतं. मी तेव्हा स्वतःला सावरलं आणि बाईसाहेबांच्या अंगावर पांघरून घालून मी त्या खोलीतून बाहेर गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी बाईसाहेब झोपेतून उठल्या. त्यांचं फार डोकं दुखत होतं. मी त्यांना कडक अद्रकचा चहा बनवून दिला. चहा पिल्यानंतर बाईसाहेबांना थोडं बरं वाटू लागलं होतं. आज त्या पहिल्यांदा बाहेरच्या गार्डनमध्ये आल्या होत्या. तिथे मी झाडाला पाणी घालत असताना बाईसाहेबांनी माझ्या हातून पाण्याची नळी घेतली. त्या त्यांच्या हाताने झाडांना पाणी घालू लागल्या. त्या झाडांना पाणी घालत होत्या तेव्हा मी माझं दुसरं काम करायला गेलो. आज मला घरातील मोठी गाडी धुवायची होती. गाडीवर फोम मारून मी गाडी धुवू लागलो.
गाडी धुत असताना मागून माझ्या अंगावर कोणीतरी पाणी उडवलं. बाईसाहेब माझ्या अंगावर पाणी मारू लागल्या. त्या तेव्हा वेगळ्याच मूडमध्ये दिसत होत्या. त्यांची मस्करी पाहता मी माझ्या हातात असलेल्या पाण्याच्या नळीने बाईसाहेबांच्या अंगावर पाणी मारू लागलो. त्या हळूहळू माझ्या दिशेने आल्या. पाणी खेळत असताना केव्हा माझ्या हाताने बाईसाहेबांच्या अंगावर फोम लागला मलाही कळलं नाही. बाईसाहेब अचानक मला स्टॅच्यू म्हणाल्या. तेव्हा मी होतो त्या पोझिशनमध्ये जागीच थांबलो. बाईसाहेबांनी माझ्या अंगालाही फोम लावला. त्यांनी तर त्यांच्या गालावर लागलेला फोम माझ्या गालावर घासून माझ्या चेहऱ्यावर लावला. ते सगळं एखाद्या हिंदी बॉलिवूड पिक्चरप्रमाणे वाटत होतं. मी स्टॅच्यू अवस्थेत असताना बाईसाहेबांनी माझ्या हातातील पाण्याची नळी एक सोबत आमच्या अंगावर धरली. आम्ही दोघे तेव्हा सोबतच भिजत होतो. बाईसाहेब तेव्हा माझ्या जरा जास्तच जवळ होत्या. त्यांचा मला स्पर्श होत होता तसं माझ्या अंगातून एक लहर जात होती. त्या मला स्टॅच्यू अवस्थेतून रिलीफ करतील याचा मला अंदाज दिसत नव्हता. म्हणून मग तेव्हा मी स्वतः त्यांच्यापासून लांब झालो. काही वेळासाठी मी विसरलो होतो की त्या माझ्या मालकीनबाई आहेत आणि मी त्यांचा नोकर. त्यांनी मला मोकळीक दिलीही असेल, पण मी माझ्या मर्यादेत राहायला हवं हे मला कळत होतं. मी त्यांच्यापासून लांब होऊन थेट माझ्या खोलीत गेलो. पहाटेच माझी आंघोळ झाली होती. आता बाईसाहेबांनी मला भिजवल्यामुळे मला पुन्हा आंघोळ करावी लागली. मी आंघोळ करून बाहेर आलो तर बाईसाहेब मला बाहेर कुठे दिसत नव्हत्या. बहुतेक त्या त्यांच्या खोलीत होत्या. मी किचनमध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी गेलो. नंतर बाईसाहेबांना मी जेवणासाठी त्यांच्या खोलीत बोलवायला गेलो. त्यांच्या खोलीत जाताच मी त्यांना जेवण करण्यासाठी बाहेर या म्हणालो, पण त्या म्हणाल्या जेवण वगैरे बाजूला ठेव. रात्री आपण बाहेर हॉटेलमध्ये गेलो होतो. मला त्याबद्दल तुझ्याशी बोलायचं आहे. हॉटेलमध्ये तू माझ्यासोबत काय केलंस? बाईसाहेब असं बोलताच मी घाबरलो होतो, कारण त्या अगदी सिरियस होऊन माझ्याशी बोलत होत्या. पण मी त्यांच्यासोबत काही चुकीचं तर केलं नव्हतं. म्हणून मी कॉन्फिडंटली त्यांच्याशी बोललो. मी त्यांना म्हणालो की हो, आपण हॉटेलमध्ये गेलो होतो. तुम्ही नशेत धूत होतात. मी तुम्हाला व्यवस्थितपणे घरी घेऊन आलो. अजून बाकी काय नाही. माझ्या बोलण्यावर बाईसाहेब म्हणाल्या, विराट तू बाकी तर खरं बोललास, पण अजूनही काही गोष्टी तू मला सांगितल्या नाहीयेस. मी म्हणालो बाकी गोष्टी म्हणजे? तेव्हा त्या म्हणाल्या, काल मी पहिल्यांदा ड्रिंक केली नव्हती की मला काही गोष्टी आठवणार नाही. काल कोणी महिला येऊन तुला तिचं कार्ड देऊन गेली आणि ते मी पाहिलं होतं. तू ते कार्ड अजूनही तुझ्याजवळ ठेवलं आहेस का? नाही बाईसाहेब, ते कार्ड कालच तिथे मी फेकलं. मला हवं त्यापेक्षा चांगलं काम मला मिळालं आहे. मला माझ्या अपेक्षेपेक्षाही चांगल्या बाईसाहेब मिळाल्या आहे. मग मी दुसरीकडे काम करायला का जाऊ? आणि असंही ती पहिला कामाबद्दल नाही तर काहीतरी शुगर मॉम वगैरे बडबडत होती. बाईसाहेब मला म्हणाल्या, शुगर मॉमबद्दल तुला माहीत नाहीये तर तुझ्यासाठी तेच ठीक आहे. तेव्हा बाईसाहेबांच्या डोळ्यात माझ्याबद्दल काही वेगळ्याच भावना दिसत होत्या. त्या मला काहीतरी सांगू पावत होत्या असं वाटत होतं. बोलता बोलता बाईसाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणाल्या, विराट तू गेल्या काही दिवसांपासून मला बघतोय. माझा एकटेपणा कदाचित तुला लक्षात आला असेल. अरे, मी 40 वर्षांची असले तरी मी स्त्री आहे. अजूनही मी म्हातारी झाली नाहीये. पण माझ्या नवऱ्याला हे कळत नाही. त्याला तर माझी काळजीच नाहीये. विराट, मला पैसा अडका काही नकोय. मला फक्त एका पुरुषाचं प्रेम हवंय आणि मला हवं असलेलं प्रेम तू मला देऊ शकतोस याची मला खात्री आहे. बाईसाहेबांनी मध्येच ती काय बडबड सुरू केली होती मला काही कळत नव्हतं. त्यांनी मला त्यांच्यासोबत घरातील कामासाठी आणलं नव्हतं. त्यांच्या मनात माझ्याबद्दल काही वेगळेच विचार होते. तर त्या म्हणाल्या, आता काही वेळापूर्वी मला तुझ्यात तो व्यक्ती दिसला जो मला खुश ठेवू शकेल. काही वेळापूर्वी तुझ्यासोबत पाण्यात भिजत असताना मी स्वतःला फार लकी समजत होते, कारण माझ्याजवळ माझी काळजी करणारा माझा व्यक्ती होता. बाईसाहेबांची सुंदरता तर माझ्या डोळ्यात बसली होती. आता त्या स्वतःहून मला अप्रोच करत होत्या तर मी नाही कसं म्हणू. माझ्यासारख्या तरुण मुलांना तर अशाच महिलांची गरज असते, ज्या आम्हाला हवं ते सुख देऊ शकतात आणि शेवटी आमच्या गळ्यातही पडणार नाही, कारण शेवटी त्यांना सांभाळणारा त्यांचा नवरा असतोच. त्यांना माझ्याकडून जे हवं होतं ते तर मी त्यांना फ्रीली देऊ शकत होतो. त्यासाठी मला काही पैसे लागणार नव्हते. त्यांना जे हवं होतं त्यात मलाही सुख मिळणार होतं आणि त्यांनाही. काही वेळ मी अजून थोडी नाटकी केली. बाईसाहेबांना जे हवंय त्यासाठी मी तयार नाही असं मी त्यांना दाखवत होतो. बाईसाहेब अजूनच माझ्या जवळ आल्या. त्या मला म्हणू लागल्या की माझ्या काही मैत्रिणींनी माझा एकटेपणा पाहून काही मुलांशी माझी भेट घडवून दिली, पण मला तुझ्यात जे दिसलं ते मला तेव्हा त्या मुलांमध्ये दिसून आलं नाही. आता मी मनापासून तुझ्यासोबत माझं सगळं सुख दुःख वाटायला तयार आहे. आणि हो, काळजी करू नकोस, तुझ्यासोबत मी जास्त करून माझं सुखच वाटणार आहे. तेव्हा मी बाईसाहेबांना म्हणालो की माझ्या प्रेमावर तुम्ही अजिबात संशय घेऊ नका. माझ्याजवळ येताच नक्कीच तुमचे सगळे दुःख दूर होतील याची मला खात्री आहे. माझा होकार पाहून बाईसाहेब खुश झाल्या होत्या. त्यांनी मला अगदी कडकडून मिठी मारली. त्या तर थांबायला तयार नव्हत्या. जेवणाची वेळ झाली आहे हेही त्या विसरल्या होत्या.
मी त्यांना म्हणालो, बाईसाहेब आता मी तुमचाच आहे, थोडा दमाने, पहिले जेवण तर करून घ्या. मी त्यांना त्यांच्या खोलीत बसा म्हणालो व बाहेर जाऊन किचनमधून मी ताट वाढून घेऊन आलो. बाईसाहेबांना मी माझ्या हाताने पहिला घास भरवला. त्याही मला त्यांच्या हाताने जेवण भरवू लागल्या. पण मी जेवण जेवलो नाही. मी त्यांना म्हणालो, माझं पोट इथेच भरलं तर नंतर माझी भूक मरेल. माझं बोलणं बाईसाहेब समजल्या होत्या. त्यांनी माझ्या हातून 2-4 घास खाल्ले व ताट बाजूला ठेवले. त्यांची उत्सुकता मला दिसून येत होती. जेवण होताच बाईसाहेबांनी मला बेडवर ओढलं. हळूहळू आम्हा दोघांचे डोळे बंद होत गेले. बाईसाहेब तर काहीच वेळात माझ्यात पूर्ण गर्क झाल्या होत्या. त्या दिवशी संध्याकाळचे 7 वाजले तरीही बाईसाहेब झोपेतून उठल्या नव्हत्या. मी मात्र त्यांच्या शेजारून उठून त्यांच्या खोलीतून बाहेर गेलो. सलग 2 दिवस बाईसाहेब माझ्यात गर्क झाल्या होत्या. तिसऱ्या दिवशी मात्र त्यांचं अंग दुखू लागलं. मी त्यांना माझ्या हाताने तेल मालिश करून दिली. माझ्या मालिश करण्याने बाईसाहेब खुश झाल्या होत्या. आता मी स्वयंपाकघरात काम करत असताना बाईसाहेब माझ्यासोबत स्वयंपाकघरात काम करायच्या. ज्या बाईसाहेबांना मी भेटलो होतो त्या बाईसाहेबांमध्ये आणि आताच्या बाईसाहेबांमध्ये मला जमीन आसमानाचा फरक जाणवत होता. आताच्या बाईसाहेबांचा चेहरा समाधानाने आणि आनंदाने फुललेला दिसत होता. आता तर मला असं वाटू लागलं होतं की मी त्या घरात काम करणारा सालदार किंवा नोकर नाही, तर त्या घराचा मालक आहे. बाईसाहेब मला वागणूकच तशी देत होत्या की मी स्वतःला मालक समजू लागलो होतो. रोज रात्री मी त्यांना बदाम शेक देत असायचो. त्यांना रोज रात्री झोपण्यापूर्वी काही ना काही गोड खाण्याची सवय होती. माझ्या हातचा बदाम शेक त्यांना एवढा आवडला होता की त्यांनी रोजच माझ्याकडून बदाम शेकची डिमांड सुरू केली. बाईसाहेब चेहऱ्यावरून 40 वर्षांच्या वाटायच्या नाही, पण चेहरा कितीही सुंदर केला तरी वयानुसार हाडा ठिसूळ होतातच. पण बाईसाहेबांच्या बाबतीत मला तसं जाणवत नव्हतं. त्यांच्यात तर खरंच तरुण मुलीप्रमाणे जोश होता. त्या दिवशी रात्री मी त्यांना बदाम शेक देण्यासाठी गेलो. मागच्या 2 दिवसांपासून मी माझ्या खोलीत झोपत होतो, कारण त्या जरी थकत नसल्या तरी मी तर थकलो होतो. आज रात्री मी जेव्हा बाईसाहेबांच्या खोलीत गेलो तेव्हा त्या मला टेडी बिअर जवळ घेऊन बसलेल्या दिसल्या. टेडी बिअरला त्या ज्या प्रकारे गोंजारत होत्या ते काही वेगळंच दर्शवत होतं. टेडी बिअरला त्या अशा का गोंजारत होत्या ते मला समजलं होतं. टेडी बिअरला बाजूला करून त्या माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघत होत्या. त्यांना काय हवं होतं हे माझ्या लक्षात आलं होतं. बाईसाहेबांनी त्या बाहुल्याला त्यांच्यापासून बाजूला केलं व त्यांनी मला गोंजारायला सुरुवात केली. तेव्हा मी त्यांचा हात पकडला व त्यांना म्हणालो, बाईसाहेब आज आपण जरा गप्पा मारूयात. मी त्यांना म्हणालो की गेल्या काही दिवसांपासून मला एक प्रश्न पडलाय. हे शुगर मॉम म्हणजे काय असतं, मला सांगणार का? तेव्हा त्या म्हणाल्या, शुगर मॉम म्हणजे एखादी 40-50 वर्षांची बाई आणि तिचा प्रियकर 25 वर्षांचा, म्हणजे तुझ्यासारखा. जसं आपलं नातं आहे काहीसं सेम तसंच. शुगर मॉमकडे जास्त करून काही तरुण मुलंच येत असतात आणि त्या महिलांना तसेच तरुण पुरुष हवे असतात. ते तरुण मुलं त्या महिलेला हवं ते सुख देतात व ती महिला त्या तरुण मुलांना हवे तेवढे पैसे देत असते. यात तरुण मुलं अगदी सहजपणे पैसे कमवतात. त्या महिला अजून भरपूर काही त्या तरुणांकडून करून घेत असतात. भरपूर काही म्हणजे काय बाईसाहेब? मी असे विचारताच त्या पुढे म्हणाल्या, त्या महिलांना वाटेल तशी कामं त्या तरुणाकडून त्या करून घेत असतात. माझ्या काही मैत्रिणी आहेत, त्या त्यांचा वेळ घालवण्यासाठी अशा तरुण मुलांकडून त्यांचं मनोरंजन करून घेतात. बाईसाहेब मलाही ते मनोरंजन पाहायचं आहे. मी असं बोलताच त्या म्हणाल्या, ठीक आहे, उद्या मी तुला माझ्या मैत्रिणीकडे घेऊन जाईल. गप्पा गोष्टी झाल्यानंतर बाईसाहेबांनी बदाम शेक प्यायला आणि त्यानंतर त्या झोपी गेल्या. दुसऱ्या दिवशी बाईसाहेब मला त्यांच्या काही मैत्रिणींच्या घरी घेऊन गेल्या. तिथे मी पाहिलं त्या जास्त वय असलेल्या महिलेसोबत एक साधारण 23 वर्षांचा तरुण तिची सेवा करत होता. ती महिला त्याला अगदी खालच्या दर्जाची वागणूक देत होती. मला तर त्या मुलाची फार दया येत होती, पण मला असं समजलं की ती महिला त्या मुलाला हवे तेवढे पैसे देते आणि म्हणून तो ते सगळं करत होता. त्या ठिकाणी मी जास्त वेळ थांबू शकलो नाही, कारण मला ते बघायला योग्य वाटत नव्हतं. मी बाईसाहेबांना काही वेळातच घरी घेऊन आलो. आम्ही घरी आलो तेव्हा घरात येताच एक सुंदर तरुणी आम्हाला समोर दिसली. बाईसाहेबांना पाहताच त्या तरुणीने त्यांना मम्मा म्हणून हाक मारली. बाईसाहेबांनी तिची गळेभेट घेतली. बाईसाहेबांना भेटल्यानंतर ती तरुणी माझ्याकडे बघू लागली. तिने माझ्याबद्दल बाईसाहेबांना विचारलं. तेव्हा त्या म्हणाल्या, हा आपल्या घरातील नवीन नोकर आहे. त्यांची मुलगी वागण्या बोलण्यात फार मोकळी होती. तिने मला तिचं नाव सांगितलं व हँडशेक केला. ती माझ्याकडे एकटक बघत होती. ती मला म्हणाली, विराट, तुझ्या नावाप्रमाणे तू सुंदर आहेस. तुझ्याकडे पाहून असं वाटत नाही की तू नोकराचं काम करत असशील. तुझी पर्सनॅलिटी फार डॅशिंग आहे. होईल तेवढं लवकर हे नोकराचं काम सोड आणि काहीतरी शिक्षण कर. बाईसाहेबांची मुलगी माझ्याशी बोलत होती तेव्हा बाईसाहेबांच्या चेहऱ्यावर जेलसी दिसत होती. त्यांनी तिच्याशी गोड बोलून तिला तिच्या खोलीत पाठवलं. ती तिच्या खोलीत जाताच बाईसाहेब बडबडू लागल्या. त्या बोलत होत्या की ही न सांगता घरी कशी आली. त्यांना तर आता त्यांची मुलगी सहन होत नव्हती असं दिसत होतं.
पुढच्या 2 दिवसांनंतर बाईसाहेबांनी मला त्यांच्या खोलीत बोलावलं. मी खोलीत जाताच त्यांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा बंद केला. त्या मला म्हणाल्या की विराट, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आपण आत्ताच्या आत्ता इथून निघून जाऊ. ज्या प्रकारे माझी मुलगी तुझ्यासोबत गप्पा गोष्टी करत आहे ते पाहून माझ्या मनात भीती निर्माण झाली आहे. तू फक्त माझा आहेस आणि म्हणूनच आपण आता लग्न करूयात. तू पैशांची चिंता करू नकोस, मी सगळं काही मॅनेज करेन. मला वाटलं बाईसाहेब विवाहित स्त्री आहेत आणि त्यामुळे त्या माझ्या पाठी लागणार नाही. पण मी जो विचार केला होता ते सगळं उलटं झालं होतं. बाईसाहेब तर माझ्याशी लग्न करायचं म्हणत होत्या. त्यांची जिद्द पाहून मी त्यांना म्हणालो की बाईसाहेब, मी तुम्हाला लगेचच माझ्यासोबत गावी घेऊन जाऊ शकत नाही. आपल्याला काही दिवस या शहरात राहावं लागेल. पण आपण कुठे राहायचं? त्यावर बाईसाहेब म्हणाल्या, तू काळजी करू नकोस. माझी एक मैत्रीण आहे, ती या सगळ्या गोष्टीत मास्टर आहे. ती आपली मदत नक्की करेन. बाईसाहेबांनी त्यांच्या कपाटात होते नव्हते तेवढे सगळे पैसे आणि दागिने त्यांच्या बॅगेत भरले आणि त्या मला घेऊन त्यांच्या घरातून निघाल्या. त्यांची मुलगी त्यावेळी तिच्या खोलीत झोपली होती. तिला न सांगताच आम्ही त्या घरातून निघालो होतो. बाईसाहेब मला त्यांच्या कोणा मैत्रिणीच्या घरी घेऊन आल्या होत्या. त्यांची मैत्रीण त्यांच्याच वयाची दिसत होती. दिसायला तीही सुंदर होती. तिच्या घरात मी एक माझ्याच वयाचा मुलगा पाहिला. बाईसाहेबांच्या मैत्रिणीने त्या मुलाला आमच्यासाठी पाणी आणायला सांगितलं. ती म्हणाली, हा माझा नोकर आहे. त्यानंतर एका सेपरेट खोलीत जाताच मी बाईसाहेबांना विचारलं की तुमच्या मैत्रिणीचा नोकर फक्त त्यांचा नोकर आहे की अजून काही? तेव्हा बाईसाहेब म्हणाल्या, तिने त्या मुलाला पैशाचं आमिष दाखवून फसवलं होतं. स्वातीचा नवरा तिला कधीच सोडून गेला आहे. पैशाच्या जोरावर स्वाती त्या मुलाकडून अगदी नोकराप्रमाणे काम करून घेते. बाईसाहेबांची मैत्रीण त्या मुलावर काय काय अत्याचार करते ते मला बाईसाहेबांनी सगळं सांगितलं होतं. मला तर ते ऐकून अंगावर काटाच आला होता. माझ्या बाईसाहेब त्यांच्या मैत्रिणीसारख्या मुळीच नव्हत्या. त्या तर खरंच माझ्यावर प्रेम करायच्या. मी तर माझ्या नशिबावर खुश होतो. त्या दिवशी रात्री स्वातीच्या घरी मी सगळ्यांसाठी माझ्या हाताने बदाम शेक बनवला होता. बाईसाहेबांच्या मैत्रिणीला बदाम शेक तर फार आवडला होता. बाईसाहेब बदाम शेकचा ग्लास घेऊन त्यांच्या खोलीत निघून गेल्या होत्या. रात्रीच्या वेळी बाईसाहेब झोपल्यावर मी माझ्या खोलीतून बाहेर आलो. बाहेर स्वातीचा नोकर माझी वाट पाहत होता. मी घराचा दरवाजा उघडणार तोच मागून विराट असा आवाज आला. मला आवाज देणाऱ्या माझ्या बाईसाहेब होत्या. त्या म्हणाल्या, विराट, तू मला एकट्याला सोडून कुठे निघालास? विराट, माझं तुझ्यावर लक्ष आहे. तू स्वाती आणि माझ्या बदाम शेकमध्ये काय मिसळलं होतंस? तेव्हा मी त्यांना म्हणालो, बाईसाहेब, मला माफ करा. मी तुमच्या बदाम शेकमध्ये गुंगीचं औषध मिसळलं होतं, ज्याने तुम्हाला सकाळपर्यंत जाग येणार नाही. पण तुम्ही तो बदाम शेक पिला नाही हे मला माहीत आहे. विराट, हे सगळं काय चाललंय? तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि आपण लवकरच लग्न करणार आहोत. मग तू या नोकरासोबत असा अर्ध्या रात्री कुठे निघालास? स्वाती तिच्या नोकरासोबत वागते तसं मी तुझ्याशी वागेल असं तू समजलास का? बाईसाहेब असं बोलताच मी त्यांना म्हणालो, बाईसाहेब, मला माफ करा. ना मी तुमच्यावर प्रेम करतो ना मी तुमच्याशी लग्न करणार आहे. मी तर माझ्या भावाला शोधण्यासाठी इथे आलो होतो. तुमच्या मैत्रिणीचा हा नोकर माझा मोठा भाऊ आहे. काही वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात माझा भाऊ शहरात आला होता. तो एका हॉटेलमध्ये काम करतो हे मला माहीत होतं. तो त्याच्या कमाईचे थोडेफार पैसे घरी पाठवत असायचा. अचानकच त्याचे फोनवर मेसेज येणं बंद झालं. त्याचा मी खूप शोध घेतला पण तो आम्हाला सापडला नाही. तो ज्या हॉटेलमध्ये काम करतो तिथल्या काही कर्मचाऱ्यांनी मला त्याची माहिती दिली. माझा भाऊ तुमच्या मैत्रिणीने दाखवलेल्या पैशाच्या आमिषात गुरफटला होता. तिच्या धमकवण्यामुळे तो इथून निघू शकत नव्हता. ज्या हॉटेलमध्ये आपण भेटलो होतो त्या हॉटेलमधील काही कर्मचाऱ्यांनी तुमच्या ग्रुपला बघून मला सांगितलं होतं की ज्या महिलेच्या जाळ्यात माझा भाऊ अडकला आहे ती महिला तुमच्या ग्रुपमधील आहे. काही दिवसांपूर्वी एका पार्टीमध्ये तुम्ही मला तुमच्यासोबत घेऊन गेला होता. तिथे मी तुमच्या काही मैत्रिणींना भेटलो पण त्यात मला माझा भाऊ दिसला नाही. माझा शोध आज येऊन थांबला. सत्यता ऐकल्यानंतर बाईसाहेब म्हणाल्या, विराट, जर तू माझ्यावर प्रेम करत नव्हतास तर मग आपल्यात जे झालं ते काय होतं? तेव्हा मी स्मित हास्य देऊन म्हणालो, बाईसाहेब, आपल्यात काहीही झालं नाहीये. मी रोज रात्री तुमच्या गोडाच्या पदार्थामध्ये तुम्हाला गुंगीचं औषध मिसळून देत होतो. त्यामुळे माझ्या जवळ आल्याच्या थोड्या वेळानंतरच तुम्ही झोपी जायच्या. मला असं नातं कधीच मान्य नव्हतं. बाईसाहेब, तुम्हाला तुमचा परिवार आहे, तुमचे मुलं आहेत, नवरा आहे. आज तुम्ही माझ्यासाठी तुमच्या परिवाराला सोडायला तयार झाला. पण बाईसाहेब, मी तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छितो. आज तुम्ही जे करायला निघाला होता त्या गोष्टीने तुम्हाला फक्त काही दिवस सुख मिळालं असतं. एकदा तुमच्याजवळचा पैसा संपला की मी असो अथवा दुसरा कोणीही पुरुष त्याने तुम्हाला दुसऱ्या क्षणाला सोडलं असतं. थोड्या क्षणिक सुखासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यातील खरं सुख गमावून बसला असतात. या वयात तुम्ही एकटे पडला आहात असं तुम्ही का समजतात? तुमच्याकडे करायला भरपूर काही आहे. तुमचा नवरा कामात असतो का तर तुम्हाला व तुमच्या मुलांना चांगलं आयुष्य देण्यासाठी. कधीतरी स्वतःहून तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगा की त्याने तुम्हाला वेळ द्यावा.
एवढी वर्ष तुम्ही त्याच्यासोबत संसार केला. आज क्षणिक सुखासाठी तुम्ही त्याला सोडायला निघालात. 40 नंतरही एखाद्या स्त्रीचं खरं सुख तिची मुलं, तिचा नवरा आणि तिचा संसार हेच असतं. हेच आजकालच्या स्त्रिया विसरल्या आहेत. जे तुम्ही माझ्यात बघत होतात तेच तुम्ही तुमच्या नवऱ्यात शोधायला हवं. आजकाल मनुष्य नको ते क्षणिक सुख बाहेरच्या व्यक्तीमध्ये शोधायला निघालाय. पण खरं सुख आपल्या परिवारासोबत आणि आपल्या माणसांसोबतच असतं, हेच सत्य आहे. बाईसाहेब काय चूक करत होत्या हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्या मला म्हणाल्या, विराट, मी माझा सोन्यासारखा परिवार गमवायला निघाले होते, पण तू मला वेळीच सावरलं. यासाठी तुझे फार धन्यवाद. मंडळी, लग्न झालेलं असूनही बाहेर प्रियकर आणि प्रेयसी शोधणारे प्रेम नाही तर त्यांच्या नको त्या गरजा शोधत असतात. आणि एकदा का त्या दोघांची गरज संपली की शेवट हा एखाद्याच्या बर्बादीनेच होत असतो. कुठल्याही विवाहित स्त्रीचं खरं सुख तिचा नवराच असतो आणि पुरुषालाही सुख देणारी त्याची लग्नाची बायकोच असते. हे विसरता कामा नये. बाहेरची लोक तुम्हाला आपल्या माणसाप्रमाणे जीव लावू शकत नाही, हे लक्षात घ्यायला हवं. मंडळी, कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. ऐकत रहा मनाचे बोल.